आजचा दिवस खरं तर असा प्लॅन करून सुरू झालाच नव्हता. फक्त बाहेर जायचं, थोडंसं वातावरण बदलायचं, छान असं थोडंसं फिरून यायचं आणि मस्तपैकी घरी खूप सारा आराम करायचा. पण आज आम्ही नेमकं कुठे गेलो हे जर तुम्हाला ना आत्ताच तरी मी सांगणार नाही, पण हे जर मंदिर बघून तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी कमेंटची वाट बघेल. तर आजचा हा दिवस असा आहे ना की एकामागून एक अचानक प्लॅन बनत गेले आणि शेवटी दिवस खूपच सुंदर बनला. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर घरून आम्ही ना मस्तपैकी छान असा भरपूर पोटभर नाश्ता करून निघालो होतो, पण दुपार झाली होती आणि त्यानंतर ना पिलूला भूक लागली होती. सो अचानक प्लॅन ठरला की जेवण करायचा. त्यामुळे ना आम्ही इथे जेवण करायला गेलो. छान असं कोवळं कोवळं ऊन पडलं होतं, वातावरण देखील खूप छान होतं. म्हणून हे बाजूला आम्हाला जे रेस्टॉरंट दिसलं, सुरुवातीला असं ठरलं होतं की काहीतरी फास्ट फूड वगैरे खायचं, पण त्यानंतर म्हटलं की आता भूकच लागलेली आहे तर चांगलं असं पोटभर जेवणच करून घेऊ. त्यामुळेच ना इथे रेस्टॉरंटमध्ये जे आहोत आम्ही तिथे गेलो. ऑड टाईम होता त्यामुळे फार अशी गर्दी नव्हती आणि म्हणून जे काही आम्ही ऑर्डर केली होती म्हणजे फ्राईड पापड होतं त्यामध्ये आणि पनीर होतं, म्हणजे मसाला पनीर होतं आणि मस्तपैकी पुलाव देखील आहे ना तो मागवला होता. पिलूला खूप भूक लागली होती म्हणून ऑर्डर येईपर्यंत त्यानं आणि मी मात्र पापड खायला सुरुवात केली होती. आणि पापड इतकं खमंग होतं, म्हणजे खूप टेस्टी होतं. बऱ्यापैकी काय होतं माहिती आहे का, कधी कधी की ते जे फ्राईड पापड म्हणून देतात पण ती टेस्ट राहत नाही, पण खूप खमंग होतं. आणि हे व्हेज पुलाव देखील मागवला होता, सोबतच छान असं सलाद होतं. आणि विशेष म्हणजे ना आज पिल्लूच्या पप्पांनी पुलाव मागितलं होतं, त्यामुळे आम्हाला खूप नवल वाटलं. कारण की पिल्लूच्या पप्पाला भात आणि भाताचे प्रकार किंवा मग तांदळाचे प्रकार त्यांना काही अजिबात आवडत नाहीत. आणि म्हणजे तुम्हाला नवल वाटत नसेल पण मला खूप नवल वाटत होतं की त्यांनी हा पुलाव आज मागितला होता. आणि मला कसं आहे माहिती आहे का, मला भात आणि भाताचे प्रकार खूप आवडतात. त्यामुळे इथे आणि जो काही पुलाव होता ना तो पण खूप टेस्टी झाला होता. आणि आमच्या दोघांचं मात्र असंच आहे बरं का, म्हणजे जरी पती पत्नी असलं तरी पण काही खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही विरुद्ध पार्टी आहोत. त्यांना जसं की त्यांना गोड आवडतं तर मला तिखट आवडते आणि असं आहे. तर छान अशी जी काही पनीरची भाजी मागवली होती मसाला पनीर, ती देखील खूप टेस्टी झाली. तुम्हाला बघू शकता तुम्ही, एकदम म्हणजे ना परफेक्ट म्हणतो ना आपण त्या प्रकारे झाली होती. बऱ्याच वेळा ना आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो, काहीतरी ऑर्डर करतो, पण तिथं ना जेवण जर मनासारखं नसलं तर मूड ऑफ होतो. पण इथे आम्ही अचानक केलेला प्लॅन खूप छान झाला. आणि मस्तपैकी जो काही हा पराठा आहे ना ते देखील इतका खमंग होता, त्यामुळे मला खायची इच्छा नसताना देखील मी तो पराठा घेतला आणि थोडंसं जे काही पनीरची भाजीची टेस्ट आहे ना ती करायला घेतली. आता तुम्हाला तर माहितीच आहे, तर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की तापीमुळे इतका मला त्रास होत होता आणि मी काही प्रॉपर स्वयंपाक पण करू शकले नाही. पण कसं असते, जरी करू शकलं नाही तरी करावंच लागतं. इवन म्हणजे पिलूचा डब्बा असेल किंवा मग भाजी चपाती असेल, एवढं तर आपल्याला करावंच लागते. पण आज थोडंसं बरं वाटत होतं आणि मला टॅबलेट देखील घ्यायच्या होत्या, त्यामुळे ना इथे आम्ही जेवायला थांबलो होतो. आणि आज आयतं खाऊन मला पण छान वाटलं, कारण की तब्येत वगैरे बिघडल्याच्या नंतर तरी आपल्याला आयतं खाण्याची म्हणजे काय म्हणतो आपण की असतं की थोडंसं आयतं मिळालं तर बरं वाटते. तर त्याचमुळे ना हे काही जेवण जे काही मागवलं होतं ते आम्ही मस्तपैकी इथे एन्जॉय केलं. आणि त्यानंतर ना आता आमचं म्हणजे जेवण करत असतानाच प्लॅन ठरला की कुठंतरी बाहेर जायचं का, आणि जवळचाच म्हणजे एकदम जास्त लांबचा स्पॉट काही आम्ही ठेवला नव्हता. आणि त्याचमुळे जेवण झाल्या इथेच आमचा प्लॅन झाला की आपण पुढे नेक्स्ट जो काही ठिकाण आहे तिकडे जायचं. आता ताट बघून तर तुमच्या लक्षात आलं असेल की जेवण इतकं छान होतं म्हणून ताटामध्ये कुणाच्याही काहीही उरलेलं नव्हतं, सगळं संपलं. त्यानंतर आम्ही हँडवॉश केला मस्तपैकी. इथे ना सोप वगैरे पण ठेवली होती. सो जेवण केल्याच्या तर सोप खाल्लंच पाहिजे, कारण की जे काही डायजेशन आहे आपलं ते प्रॉपर होते. आणि त्याचमुळे सोप वगैरे खाल्ली आणि आम्ही बाहेर निघालो. तर आता तुम्ही बघू शकता पिलू माझ्या बरोबरीचा दिसतोय, म्हणजे हाईट माझी कमी आहे आणि त्याची वाढते, त्यामुळे फार असं अंतर आमच्या दोघांमध्ये नाही आहे. सो आता इथे मस्त जेवण केलं होतं. बाहेर इतकं छान ऊन लागत होतं, शिवाय थंड हवा देखील इतकी छान येत होती. तर गेल्या काही पासून ना तापामुळे मला खूप थकवा जाणवत होता. घरात असतानाही कितीही आराम केला तरी तो काही माझा थकवा जातच नव्हता. तर हे सुंदर फुलं जे आहेत ना पिलूनी त्या रेस्टॉरंटमधून काही घेतली होती. तर अशा प्रकारे ना मग आता तुम्हाला मी दाखवते बघा की श्रावण महिना असल्यामुळे रस्त्याने जात असताना आजूबाजूला निसर्ग इतका सुंदर दिसत होता की सगळीकडे जे काही आहे ना हिरवं हिरवं दिसत होतं. आणि मला ना पोटभर जेवण केल्याच्या नंतर कसं फील होते, त्यामुळे जो काही तापीमुळे असेल किंवा मग माझी तब्येत ठीक नसल्यामुळे जो काही थकवा जाणवत होता किंवा अजिबातच असं डल फील होत होतं, पण ते या वातावरणामध्ये गेल्यामुळे ना असं थोडं फ्रेश वाटत होतं. कारण की आजूबाजूला इतकी छान झाडं
झाडं आणि शिवाय एक शांतता म्हणतो ना, कारण की शहरामध्ये फिरत असताना इतकी ट्रॅफिक असते आणि जरी आपण शॉपिंगसाठी गेलो तरी शॉपिंग करण्याचा आनंद काही वेगळा असतो म्हणा, पण तो काही फिरलेला त्या गाड्यांचा आवाज असते, त्यामुळे एक विशिष्ट थकवा येतो आणि त्यामुळे आपल्याला चांगलं वाटत नाही, खूप थकवा येतो आणि कधी एकदाचं झोपतो असं होतं. पण अशा वातावरणामध्ये गेल्याच्या नंतर ना फ्रेश फील होतं आणि पोटभर श्वास घ्यावा असं वाटतं. सो आता आम्ही तिथे डेस्टिनेशनच्या जे काही आमचं डेस्टिनेशन होतं, जे काही प्लेस होतं ना, तिथे आम्ही गेलो होतो, पोहोचलो होतो आणि त्यानंतर त्या आजूबाजूचा जे काही माळ आहे, जो काही डोंगर आहे मी तुम्हाला दाखवते, पूर्ण असं हिरवं हिरवं गार झालं होतं. मोठमोठी झाडे पण छान अशी फुलत होती आणि हवा इतकी छान सुटत होती की सगळी झाडं अशी एकमेकांना छान असं बोलतायत असं वाटत होतं. त्यानंतर कुठेही रान रिकामं नव्हतं, सगळीकडे असं हिरवं हिरवं होतं आणि त्यातल्या त्यात असं कोवळं ऊन देखील तिथे पडत होतं असे. तर यामुळे ना खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता पूर्ण बाजूने जो काही डोंगर आहे ना, तो मी कवर करण्याचा प्रयत्न करते. इकडून साईडला सगळीकडेच हिरवं हिरवं वाटत होतं. आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही देखील ना अशा श्रावण महिन्यामध्ये छान असं जिथे की नाही असा सेफ प्लेस आहे तिथे नक्कीच फिरायला जा. त्यानंतर हे आहे मंदिर बघा. तर आता ह्या मंदिरचं सांगते तुम्हाला, हे मंदिर कुठलं आहे. जर तुम्ही ओळखलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर हे आहे रत्नेश्वरीचं मंदिर. तर आमच्या डोक्यात अर्ध्या रस्त्यात आल्याच्यानंतर आम्हाला कळालं की रत्नेश्वरीला जायचा म्हणजे आमचा प्लॅन ठरला होता. सो पहिले तर असा काही प्लॅन नव्हता. सो अचानक हे ठरलं आणि आम्ही निघालो. आणि श्रावण महिन्यात मंदिराकडे जात असताना आजूबाजूचा जो काही निसर्ग असा दिसत होता ना, त्यामुळे अचानक ठरलेल्या प्लॅनची मजा काही वेगळीच झाली. मंदिराच्या परिसरात गेल्यावर एक वेगळीच शांतता जाणवत होती. तापामुळे आलेला थकवा जो काही होता मला इथे गेल्यावर, मन मात्र आज खूप छान रिलॅक्स झालं असं फील होत होतं. आणि हिरवळ तर हा तुम्हाला काय सांगू शब्दामध्ये, तुम्ही बघून फील करू शकता, इतकं छान हिरवं होतं. श्रावणातला निसर्ग म्हणजे ना खरंच काहीतरी वेगळंच सौंदर्य असते ना, हे मी मात्र ना आज असं खूपच जवळून पाहत होते. त्यानंतर मी आणि पिल्लू डोंगरावरती जात होतो आणि इतकं फिरलो, इतका मनसोक्त वेळ घालवला. त्यानंतर ही छान अशी गोगलगाय दिसली. पिल्लूच्या पप्पाने त्याला जस्ट असं शूजनं टच केलं की लगेच त्यांना असं गोल झालं. आणि त्यानंतर म्हणजे लहानपणी ना आपण त्याला पैसा पैसा म्हणत होतो. जर तुम्हाला हे आठवत असेल तर नक्की सांगा. तर हे काही आता जास्त पाहायला मिळत नाही. त्या डोंगरामध्ये गेल्यानंतर हे पैसा जो आहे गोगलगाईचा, तो आता पिल्लूने मात्र पहिल्यांदाच पाहिला होता. पण आम्ही ना खूप उशिरा गेलो होतो म्हणून तिथे जास्त वेळ आम्हाला काही थांबता येणार नव्हतं. आणि मला तर अजून थोडा वेळ तिथेच फिरावं वाटत होतं. पण म्हणतात ना आपलं घर आपली वाट पाहत असते. तर त्यामुळे लवकर जाण्याचा देखील आमचा प्लॅन होता. सुरुवातीला डोंगर चढत होतो आम्ही आणि डोंगर चढत असताना खूप स्वेटिंग होत होती, खूप घाम येत होता. आणि त्यातल्या त्यात मी आताच म्हणजे जेवण केल्याच्या नंतर ज्या काही माझ्या टॅबलेट्स होत्या, गोळ्या होत्या, त्या मी घेतल्या. त्यामुळेच की काय असं खूप स्वेटिंग झाल्यासारखं वाटत होतं. आणि हे डोंगर चढत असताना तर बापरे, म्हणजे कसं आहे, आता आपल्याला ह्या गोष्टीची जास्त सवय नाही आहे, एकदम आल्हादी जीवन झालेलं आहे आपलं शहरातलं. त्यामुळे ह्या गोष्टी करणं एक वेगळा टास्क आता आपल्याला वाटायला लागते. आणि मी तर इतकी थकलेली होते आणि तापीमुळे मला खूप थकवा जाणवत होता. त्यामुळे हे अशक्तपणा आला होता आणि त्यामुळे हे सगळं चढणं मला खूप अवघड वाटत होतं. पण पिलूने माझा हात पकडला आणि त्याने जो काही हात देऊन मला वर चढवलं. कारण की आता वर पण थोडंसं आम्हाला फिरून यायचं होतं ना, की इथे कोणकोणते झाडं आहेत आणि कसं हे डोंगर आहे हे आम्हाला पाहायचं होतं आणि पिलूला देखील दाखवायचं होतं. त्यामुळे इतका दम येत होता. पण आवड आहे हे सगळं फिरण्याची, हे सगळं बघण्याची. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते उत्स्फूर्तपणे, उत्साहाने आम्ही करत असतो. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथे पण सगळीकडे हिरवं हिरवं होतं. आणि इथे आल्याच्या नंतर ना आम्हाला हे ना पळसाचं जे काही झाड असते ना ते दिसलं. कुठेही जा पळसाला पानं तीन जसं म्हणतात ना, तर ती म्हण अगदीच खरी आहे की इथं पण पळसाला 3च पानं होते. त्यानंतर सेंटरचं पान सोडून बाजूचे जे काही 2 पानं आहेत ना ते घ्यायचे. आणि त्यानंतर पिल्लूच्या पप्पाला जे काही दुरण बनवता येते ते त्यांनी इथे ट्राय केलं. छोट्याशा काड्या असतात, त्यांनी असं इथे सेफ्टी पिनसारखं लावून घ्यायचं. आणि कुणाकुणाला दुरण माहिती आहे किंवा ह्या पळसाच्या पानाच्या पत्रवळ्या बनवतात हे माहिती आहे तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की फार आपण लहान असताना त्यावेळी ह्याच पळसाच्या पानाची पत्रवाळी, पळसाच्या पानाचेच दुरण बनवायचे. आणि जेवण वगैरे म्हणजे लग्न कार्यामध्ये वगैरे किंवा मग कुठल्या सत्यनारायणाच्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये ह्या पळसाच्या पानाचीच ताटं बनवायची, पत्रवाळ्या बनवायच्या. आजकाल हे आपल्याला बघायला मिळत नाही, खूप रेअर बघायला मिळते. कारण की आजकाल खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही पत्रवाळ्या आहेत ते आलेल्या आहेत, प्लास्टिकच्या डिशेस आलेल्या आहेत. त्यामुळे
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता कुणीही जास्त वेळ इन्व्हेस्ट करत नाही, पण पिल्लूच्या पप्पाला माहिती आहे की हे दुरण कसं बनवतात. त्यामुळे पिल्लूला आम्ही हे त्यांनी हे करून दाखवलं आणि त्यामध्ये असं पाणी टाकायचं असते आणि पाणी प्यायचं असते हे त्यांनी दाखवलं. पिल्लू पहिल्यांदा प्यायला थोडंसं ऑकवर्ड त्याला फील होत होतं, कारण की आजकाल तर पाण्याच्या बॉटल्या आलेल्या आहेत. आपण जिथं गेलं तिथं पाण्याच्या बॉटल्या आपण आपल्यासोबत कॅरी करतो किंवा मग कुठेही जा आता पाण्याच्या बॉटल्या मिळतात. त्याच्यामुळे हे दुरणातून पाणी पिणं त्याच्यासाठी खूप वेगळं होतं आणि त्यानं ट्राय केलं पण त्याला काही जमत नव्हतं. पप्पा यातून पाणी सांडते असं त्याला म्हणत होता, पण तरी पण आम्ही त्याला थोडंसं पाणी पाजवलं. सो त्याला आवडलं हे. त्यानंतर आता दुरंत सोडलं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि पुढे गेल्याच्या नंतर त्यालाही खूप छान वाटलं बरं का. माहिती मम्मी याची आठवण राहील मला असं तो म्हणला. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर ना अजूनही आम्हाला तिथे जे काही झाडं आहेत ते पिल्लूच्या पप्पाला जितकी झाडांची ओळख आहे ना तेवढी मला नाही आहे. त्यामुळे त्यांना ज्या काही झाडांची ओळख आहे ना ते सांगत होते आणि आम्ही मात्र त्यांच्या मागे फिरून ना असं ऐकत होतो. आता पिल्लू काही थकत नव्हता बरं का, कारण की आजकालच्या लेकरांमध्ये तेवढा स्टॅमिना आहे, एवढी एनर्जी आहे की ते थकत नाहीत. त्यानंतर आता हे झाड दिसलं. आता हे झाड कशाचं आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता ह्या झाडाचं पान तोडल्याच्या नंतर ना त्याला छान असं कुस्करायचं, हातावरती चोळायचं आणि चोळल्याच्या नंतर आपले जे हात आहेत ना अगदीच मेहंदी लावल्यासारखे होतात. आता तुम्हाला सडनली दिसत असेल पिल्लूच्या पप्पानी एकच पान तोडलं आणि त्यांनी त्यांच्या हातावर चोळलं तर लगेच ते लाल लाल झालं, पण पिल्लूच्या हातावरती चोळल्याच्या नंतर त्याचा जो काही रंग आहे ना तो येत नव्हता. त्यामुळे थोडंसं बॉटलमधलं पाणी जे आहे ना ते यावरती टाकायचं ठरवलं. म्हणजे टाकल्याच्या नंतर त्यातला जो काही रस आहे ना तो त्या पानातला रस जो आहे तो निघेल आणि त्यानंतर जो काही प्रॉपर रंग आहे ना मेहंदी आल्यासारखा तो रंग येणार होता. आणि त्यालाही खूप नवल वाटलं की कारण की कसं आहे माहिती आहे का की ह्या गोष्टीच आता आजकाल बघायला मिळत नाही आहे. तर सुरुवातीला काही लोकांसाठी हे फार नॉर्मल असेल, पण आजकालच्या नवीन लेकरांसाठी हे खूप म्हणजे नवल वाटण्यासारखं आहे. सो जसं पप्पा हातावरती पान चोळतात तसं त्याप्रमाणे ना तो पण चोळण्याचा प्रयत्न करत होता आणि शेवटी त्याच्याही हाताला हवा तसा रंग मिळाला आणि आता मात्र दोघांचेही हात ना छान असे लाल लाल इथे रंगलेले होते. तर त्याला पण छान वाटलं आणि आम्हाला पण छान वाटलं. सो असं आहे बघा की निसर्गाच्या मध्ये आपण गेल्याच्या नंतर ना एक वेगळाच फील येत होतं. कारण आणि हवा इतकी सुटली होती की खूप सुटली होती आणि छान मस्त असं ऑक्सिजनयुक्त जो काही म्हणजे खूप असं ऑक्सिजनयुक्त हवा तिथे होती. त्यानंतर आम्ही खूप उशिरा गेलो होतो घरून. मला तर अजून तिथे थोडा वेळ तिथेच फिरावं असं वाटत होतं, पण म्हणतात ना आपलं घर आपली वाट पाहत असते, म्हणून मग आम्ही लवकर निघालो आणि साधारण 5च्या आसपास ना तिथून निघालो. दिवस छोटा होता, प्लॅन अचानक होता, पण अनुभव मात्र ना खूप सुंदर होता. आणि शिवाय त्या डोंगरामध्ये असं म्हणतात की वाघ आहेत वगैरे आणि जास्त वेळ फिरणं आम्हाला योग्य वाटलं नाही. त्यामुळे आम्ही लगेच परतीच्या प्रवासाला निघालो. आणि मला आज पुन्हा एकदा जाणवलं की कधी कधी आपण मोठे मोठे प्लॅन करतो, पण कुठेतरी ना दूर जायचं ठरवतो, पण अचानक ठरलेली छोटीशी ट्रिप जी आहे ती जास्त सुंदर आठवण बनून जाते. आज आमचंही अगदी तसंच झालं होतं. सकाळी कुठे जायचं हे माहीत नव्हतं, पण रस्त्यात प्लॅन झाला. आधी मस्त जेवण केलं आणि शेवटी रत्नेश्वरी मंदिराचं जे काही दर्शन आहे ना ते आम्ही घेतलं. आता जे काही पूजेसाठीचं सामान होतं ते आम्ही घेतलं तिथं. म्हणजे जवळपास 100 रुपयाला मिळालं मला. 50 रुपयाला काय प्रसाद आणि नारळ वगैरे दिलं आणि बाकीची फुलं वगैरे आहेत किंवा मग हळदी कुंकू आहे ते सगळं जे आपल्याला देवाच्या मंदिराच्या परिसरामध्ये मिळते ते घेतलं आणि आम्ही रत्नेश्वरीच्या दर्शनासाठी पायऱ्या चढत जात होतो. तर असं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना की खूप दिवसापासून तब्येतीमुळे जी मनाची आणि शरीराची मरगळ झाली होती ना आज ती थोडीशी दूर झाली. म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी फक्त फिरण्याचा नव्हता तर स्वतःला थोडंसं रिलॅक्स करण्याचा होता. तर अशा पद्धतीने आजचा जो काही दिवस आहे ना तो आमचा खूप छान झाला. आणि हे मंदिराची जी काही घंटी आहे ना ती परिसरातली मंदिराच्या ती वाजवली आणि रत्नेश्वरीच्या मंदिराच्या मध्ये आम्ही प्रवेश केला. आणि तिथे ना देवीचं जे काही मंदिर आहे ते मी तरी फर्स्ट टाईम पाहिलं होतं. तिथे व्हिडिओ काढणं आणि शूटिंग वगैरे करणं तर अलाउड नव्हतं, पण थोडंसं एक जी काही आठवण म्हणून म्हणा मी ते कॅप्चर करून घेतलं. त्यानंतर नारळ जे आहे ते मंदिराच्या बॅक साईडला फोडायचं होतं, त्यामुळे मी आणि पिल्लू मात्र मंदिराच्या बॅक साईडला गेलो होतो. आता पाणी कुठे टाकायचं तर तिथे एक चिंतामणी होता आणि त्यावरती बरेच जण जे काही मनात इच्छा आहेत ना ते तिथे विचारत होते. म्हणजे त्या चिंतामणीखाली पैसा ठेवायचा, मनात इच्छा मागायची, तो चिंतामणी जो आहे तो फिरतो असं म्हणतात. सो पिलूने हे ट्राय केलं, पण त्याला कदाचित प्रॉपर ते जमलं नसावं म्हणून ते काही चिंतामणी फिरला नाही. त्यानंतर आता पायऱ्या उतरायच्या होत्या. शेवटी आता आपल्याला घराकडे जायचं होतं. तर अशा पद्धतीनं
आजचा हा अचानक ठरलेला दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तुम्हालाही अशा अचानक ठरलेल्या ट्रिप ज्या आहेत कशा वाटतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुन्हा अशा छान ब्लॉगसोबत तुम्हाला मी भेटीला येणारच आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडत असतील, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओसाठी ना मला नक्कीच कमेंट करा. मग त्या रेसिपीज असो की तुम्हाला कुठले ब्लॉग्स असो बघायचे असेल तर त्या देखील मला, माझ्या जर ब्लॉगिंगमध्ये कुठं चूक होत असेल तर ते देखील मला एक सजेशन म्हणून तुम्ही सांगू शकता. भेटूया छानशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय.